3 दिवसानंतर प्रेस घ्यायचं कारण असं की 3 दिवस जरा निकालाचा पूर्ण प्रभाग निहाय अभ्यास करून आपल्या सगळ्यांसमोर काही विषय मला मांडायचे होते। सर्वप्रथम तर आमचे 8 नगरसेवक जे निवडून आले भारतीय जनता पार्टीचे आणि बाकीचे फार थोड्या फरकाने, जवळजवळ आमचे 7 ते 8 नगरसेवक हे 200 ते 250च्याच फरकाने त्यांचा पराभव झाला। तर मी जनतेचे मनापासून आभार मानते। आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचंही मी या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करेन। अगदी कमी वेळामध्ये मी तर सांगेन 12 दिवसामध्ये एवढं मोठं निवडणुकीचं हे जे युद्ध आहे हे लढाईचं काम आमच्या या सर्व सैनिकांनी फील्डवर केलं। आम्ही निवडणुकीमध्ये मतं मागत असताना हिंदुत्व या विषयावर प्रामुख्यानं भर देऊन हिंदुत्वासाठी आम्ही लढतोय, आम्हाला हिंदुत्वासाठी आपण मतदान करावं असं आवाहन आम्ही जनतेला केलं होतं। आणि मला झालेल्या मतदानातून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की हिंदू प्रेमी जे मतदार आहे हिंदुत्वाच्या बाजूने त्यांनी खूप मोठं मतदान केलेलं आहे। जवळजवळ 30,531 मतं अविनाश भाऊंना मिळाली आहे। आणि जे रत्ना रघुवंशी ज्या निवडून आल्या शिवसेनेच्या चिन्हावर त्या वोट जिहाद याच्यामुळे निवडून आलेल्या आहे। आपण जर प्रभाग निहाय एकेका प्रभागामध्ये झालेलं मतदान बघितलं तर आपल्याला लक्षात येईल 3 ते 4 प्रभागांमधूनच त्यांना जवळपास 9,000ची आघाडी आहे। आणि या 3 ते 4 प्रभागांमध्ये जिथून त्यांना 9,000 मतांची आघाडी आहे ते एका विशिष्ट समुदायाचं त्या ठिकाणी मतदान होतं। आणि त्यांनी स्पष्ट एकाच बाजूने मतदान केलं, ते म्हणजे रत्ना रघुवंशींना। आणि 2 प्रभाग तर असे होते, म्हणजे नंदुरबारकरांसाठी तर मी म्हणेन की आपल्या सगळ्यांना हा निकाल खरा अभ्यास करण्यासारखा आहे की नंदुरबार शहरामध्ये पहिल्यांदा MIM सारख्या पक्षाचे 4 नगरसेवक जर निवडून येत असतील आणि नंदुरबार शहराच्या रस्त्यांवर हिरव्या रंगाचा जर गुलाल दिसत असेल तर आपण सगळ्यांनीच खरं म्हणजे सतर्क होण्याची गरज आहे। जवळपास 10,179 एवढं मतदान हे MIMच्या उमेदवारांना झालेलं आहे। आणि रत्ना रघुवंशींना जर झालेलं मतदान आपण बघितलं तर त्या 11,000च्या फरकाने या ठिकाणी निवडून आले आहे। तर याच्यातूनच एक आपल्याला स्पष्ट दिसतंय की एका विशिष्ट समुदायाने या ठिकाणी वोट जिहाद केला आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काही प्रभागांमध्ये जिथे MIMचे उमेदवार होते आणि तिथे त्या समाजाचं मतदान असताना त्यांनी त्या प्रभागांमध्ये MIMला मतदान न करता चंद्रकांत रघुवंशींच्या उमेदवारांना केले, जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे निवडून येऊ नये। आणि हे आपल्याला 11 नंबर, 13 नंबर, 18 नंबर या प्रभागांमध्ये तुम्हाला प्रकर्षाने पाहायला मिळेल। त्यामुळे आम्ही ज्या मुद्द्यावर लोकांकडे मतं मागितले, आम्हाला आनंद आहे की लोकांनी आमच्या जे आवाहन होतं त्याला आम्हाला नक्कीच साथ दिलेली आहे आणि आमचे 8 उमेदवार हे निवडून आले। आमचे विरोधक सांगायचे यांना उमेदवार भेटणार नाही, यांना बूथवर माणसं भेटणार नाही, त्या ठिकाणी आमचे आज 8 नगरसेवक निवडून येत आहे। 8 उमेदवार आमचे अगदी कमी फरकाने या ठिकाणी पराभूत होतात। श्याम बापू फक्त 30 मतांनी त्यांचा पराभव झालाय। त्यामुळे आपण जर बघितलं ओव्हरऑल तर नंदुरबार शहराने या ठिकाणी नक्कीच परिवर्तनाचं ठरवलं होतं आणि ते मतदानातून दिसतं पण एका विशिष्ट समुदायाने भारतीय जनता पार्टीला आणि हिंदुत्वाला रोखण्यासाठी वोट जिहाद केला आणि त्यामुळे त्यांनी एकीचकडे मतदान त्यांनी केलं आणि रत्ना रघुवंशी त्या ठिकाणी निवडून आल्या। त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जो विजय ते लोक मनवत आहेत चंद्रकांत रघुवंशी किंवा रत्ना रघुवंशी, हा त्यांचा विजय नसून हा वोट जिहादचा विजय आहे। आपण हिंदुत्वासाठी लढत होतो, हिंदुत्वासाठी आपण मतं मागत होतो आणि हिंदू वोटर्सनी आम्हाला मोठं मताधिक्य या ठिकाणी दिलेलं आहे। जेवढे उमेदवार होते जे निवडून आले ते आणि जे काही मतांनी ज्यांचा पराभव झाला ते सुद्धा सर्व 41चे 41 उमेदवार हे आमचे पुढील 5 वर्ष जनतेमध्ये पूर्णपणे जाऊन त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे। जे निवडून आले आहेत ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आपल्या नंदुरबार शहराच्या विविध विषयांवर लढतील आणि जे निवडून येऊ शकले नाही
ते पण आपापल्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी पुढील 5 वर्ष गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी काही विकास कामं नंदुरबार शहरामध्ये किंवा नंदुरबार विधानसभेमध्ये गावित साहेब या ठिकाणी सांगतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे सर्व आमचे उमेदवार करणार आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणजे आमचे विरोधक जे आहेत ते तर जवळपास वर्षभरापासून त्यांची नगरपालिकेची तयारी सुरू होती आणि त्यांना वर्षभरापूर्वीपासून तयारी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी त्यांची बाजू कमजोर आहे म्हणून त्यांनी आमच्या पक्षातल्या काही लोकांना त्यांच्याकडे अगदी शेवटच्या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी काहींना त्यांनी प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर पण ज्यांना त्यांनी प्रवेश दिला जर त्या ज्या समुदायाला ते प्रतिनिधी म्हणून काम करताय त्या समाजाचं जर आपण वोटिंग पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या समाजाने सुद्धा आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे। आज आमचे चौधरी समाजाचे जवळजवळ 5 उमेदवार हे आमचे विजयी झालेले आहे आणि चौधरी समाजाचं जर आपण टोटल मतदान पाहिलं तर 90%च्या आसपास वोटिंग त्या समाजाचं हे अविनाश भाऊ माळी यांना मिळालेलं आहे। त्यामुळे जे आम्हाला सोडून गेले त्यांच्या समाजाने त्यांची साथ न देता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची साथ दिली। ज्यांनी नोन अननोन जेवढे फिगर्स आम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचेही मी मनापासून आभार मानते। धन्यवाद।